गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर महालक्ष्मीचा सण पण झालेला आहे, गणपती तर चालूच आहेत. तर बघा, हे वरचं आहे स्टोर रूम आणि महालक्ष्मीमुळं आता खालचंच काम सरलं नाही. 15 दिवस झालं आणि आमची जे मनी मेव आहे, आमचं पिल्लू जे आहे ते उंदरं पकडण्यासाठी पूर्ण वरचा पसारा खाली सगळं टाकून देतो. आणि आता सणामुळं कसं वरचा पसारा आणून वर ठुला की त्याला काही ठेवायला टाईमच नव्हता, म्हणून जिथल्या तिथं फक्त खालून आणायचा, वर ठेवायचा. खालचंच बघावं लागलं महिना झालं. तर खूप असं स्टोर रूममध्ये धिंगाणा झालेला आहे. अर्धा तर मीठ ठेवलेला आहे पसारा आणि अर्धा जे आहे आमच्या पिल्लूनं सगळा धिंगाणा उंदरं पकडून जे केलेला आहे. आज त्याची साफसफाई करायची आहे मला. आणि हे जे बे मी फेकून न देता ह्याच्या धूपबत्त्या करते. तुम्ही प्रत्येक पूजामध्ये माझ्या बघितले असताल, ते घरच्या धूपबत्त्या आहेत मी जे केलेले आहेत ते. तर चला आता करायचं आहे मला पूर्ण स्टोर रूम जे आहे आमचं साफ. आणि सगळं ज्वारी डाळी वगैरे सगळं मी वरच ठेवत असते, वरच दळणं करीत असते. आणि कसं ठेवायला न उचलून ठेवायला बिन वाळू घालायला पण सोपं असतं. तर चला आता करायची आहे साफसफाई आपल्याला स्टोर रूमची. आणि महालक्ष्मीचा जो पसारा आहे वर आणून ठेवलेला होता मी, जसं राशी शोचं सामान थोडं बहुत ते सगळं जागच्या जागी उचलून ठेवायचं आहे. तर चला आता करूया आपण कामाला सुरुवात. आणि जे उंदरं पकडण्याच्या धिंगाण्यामध्ये हिनं सगळे कपडे पाडून ठेवलेले आहेत आमच्या मनी म्यावनं. आणि हे जे आहेत महालक्ष्मीला गणपतीला आणलेले कंस आहेत, कवळे असले तर खाऊन टाकत असतो, पण ते निब्बर असल्यामुळं आता काय करायचं, उन्हामध्ये वाळवून ज्वारीमध्ये दळून आणायचं. मस्त खमंग भाकरी होती त्याची. पण पूजाचं कोणतंच असं फेकून द्यायचं नाही, कोणतीही पूजा राहती. तर हे का आमच्या पिल्लूने हे सगळा धिंगाणा वरून खाली पाडलेला आहे उंदरं पकडताना. आता हे कपडे मस्त घडी घालून ठेवायचे आहेत. आणि वर छोटूसं एक बेलसीट टाकीत असते, कारण त्याच्यानं धूळ बीळ कचरा कपड्यावर पडत नाही. नाही तर बाकीच्या सर्व बॅगमध्ये घालून ठेवलेले आहेत मी. मोठमोठ्याला 2 बॅग आहेत. आणि उंदरं तर इतके अपाट झाले, तर आमचे मनीमेव असून पण ते उंदरं काही कमीच नाहीत. आणि ते उंदरं पकडण्याच्या 8 दिवसांना मला स्टोर रूम साफ करावं लागतं. आणि हे जे पोते आहेत ना बघा, इतके जे थैले जमा झाले ते पांढरे, पण उंदराने पूर्ण असं फाडून तुक्कू केलेले आहेत. वरून तर सगळे चांगले, तर खाली बघायले तर पूर्ण फाटलेले आहेत. तर आता हे सगळं कबाड आज काढून एकदम घर फ्रेश क्लीन करायचं आहे. आणि किती पण काढीत राहा तुम्ही, ते कबाड जमा होतच. तर फक्त ह्याच्यातले 4-5 जे थैले आहेत पांढरे, ते चांगले राहून मस्त फ्रेश सगळी रूम धुवून काढायची आहेत. तर चला आता करते कामाला सुरुवात. आणि आता एक कामाची गोष्ट, आपल्या संसारामध्ये आणि देवधर्मामध्ये तुम्ही जितकं लक्ष लावताना घरामध्ये लक्ष लावलं तर घर स्वच्छ राहील, आपल्या घरात लक्ष्मी येईल. आणि देवधर्म केला तर स्वर्गाचं दार आपल्यासाठी ह्या जन्मात काय 7 जन्मात वही उघडं राहील. आणि ह्याची उगी त्याच्या इथं काय चाललंय, ह्यानं काय घेतलंय ते मला घ्यायचंच आहे, त्याच्यामध्ये लक्ष घालताना तर ह्या जन्मात काय 7 जन्मात पण तुम्हाला सुख पण मिळणार नाही. आणि हे जे चाड्या चुगल्या निंदा करण्यामध्ये टाईम घालवतात, तर हातानं नरकाचं दार खुल्लं करतात. त्याच्यामुळे आपल्या संसारामध्ये लक्ष द्यायचं आणि देवाधर्मात लक्ष द्यायचं. माझं तर हे एवढंच तत्व आहे. मी बाहेर लक्ष पण देत नाही आणि कुठं फिरत पण नाही. आपलं काम घरकामामध्ये लक्ष लावते, नाही तर देवपूजामध्ये लक्ष लावते. आणि हे दुसऱ्याचं बघून वागणं पण मला येत नाही. आणि काय नाही, आपलं देवधर्म करायचा, घर स्वच्छ ठेवायचं, ह्याच्यामध्ये आपला दिवस काढायचा मस्त. आणि आपलं जे पुढलं आयुष्य आहे ते सुंदर करायचं.
बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. रंगोनी घे तुझ्या रंगी रंगोनी घे, तुझ्यातल्या विश्वासाने जग सारी जिंकूनी घे. स्वतःसाठी रंगोनी घे तुझ्या रंगी रंगोनी घे, तुझ्यातल्या विश्वासाने जग सारी जिंकूनी घे. नवे जुने सारे बंध जोडते जमोती माळ, सुखासाठी जन्म भरी तुझ आनंदाची नळ. जीव तुझा भाग्या परी रोज होई भाजी वर, हिरवीला हिरणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. जीव तुझा भाग्या परी रोज होई भाजी वर, हिरवीला हिरणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा. तर चला मंडळी, झालेली आपली स्टोरूमची साफसफाई, सगळं असं धुवून घेतलेलं आहे. बाज ते सगळं उभं करून बघा किती स्वच्छ आणि क्लीन झाले. आणि जिथल्या तिथं ठेवलेलं आहे सामान, आणि असं बघितलं की एकदम फ्रेश वाटतं आणि काम करायला पण उल्हास येतो. तर 8 दिवसातून 8 दिवस साफ करून पण अशी आमची मनी मौजा धिंगाणा करतीन. राहिल्या साईला थोडं उंदर